चंदीगडहून महाराष्ट्रात येणारी लाखोंची विदेशी दारू शिरपूर पोलिसांनी पकडली। कंटेनरमधून तब्बल 44,63,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत चंदीगड येथून मध्य प्रदेश मार्गे महाराष्ट्रात विक्रीसाठी आणली जाणारी विदेशी दारू पकडली आहे। या कारवाईत तब्बल 44 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल आणि कंटेनर जप्त करण्यात आला असून एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। दिनांक 7 मे रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त माहिती मिळाली होती की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरून सेंधवा मध्य प्रदेशकडून धुळेच्या दिशेने एका कंटेनरमधून अवैध विदेशी दारूची वाहतूक सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली। रात्री 12:15 वाजेच्या सुमारास हाडाखेड चेक पोस्टवर संशयित कंटेनर क्रमांक RJ32GB 4036 अडवण्यात आला। वाहन चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव सतीश कुमार पुंडाराम जाट, वय 44, राहणार हरियाणा असे सांगितले। मात्र कंटेनरमध्ये कोणता माल आहे याबाबत तो समाधानकारक माहिती देऊ शकला नाही। यानंतर कंटेनर पोलीस ठाण्यात आणण्यात आला। दुसऱ्या दिवशी पंचासमक्ष कंटेनरचे सील तोडून तपासणी केली असता आत मोठ्या प्रमाणात विदेशी व देशी दारूचे खोके आढळून आले। या दारूवरील लेबलवर ओनली सेल फॉर युनियन टेरिटोरी चंदीगड असे स्पष्टपणे नमूद असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा कर चुकवून ही दारू राज्यात विक्रीसाठी आणली जात असल्याचे स्पष्ट झाले। जप्त मुद्देमाल: ऑल सीझन्स कंपनीचे 180 मिलीचे 160 खोके, किंमत 10,75,200 रुपये। ऑल सीझन्स कंपनीची 750 मिलीचे 50 खोके, किंमत 3,03,000 रुपये। अंकल टॉम कंपनीची 750 मिलीचे 49 खोके, किंमत 1,52,880 रुपये। अंकल टॉम कंपनीचे 180 मिलीचे 100 खोके, किंमत 3,84,000 रुपये। रॉयल चॅलेंज कंपनीचे 7 खोके, किंमत 48,720 रुपये। तसेच 25 लाख रुपये किमतीचा टाटा कंटेनर जप्त करण्यात आलाय। एकूण जप्त मुद्देमालाची किंमत तब्बल 44,63,800 रुपये इतकी आहे। या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 154/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आलाय। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने केली। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी परिवर्तन 24 न्यूजला सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।